दादासाहेब मी 5 राजकारणी पाहिले पुराणात, 5 राजकारणातला 1 नंबरचा डॉन गंगाधरांना, त्याचं नाव होतं कृष्ण सुभाषबुवा. त्याच्यानंतर विदुर, कनक, एक घरी गेल्यावर पा 5वा सांगतो रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 तुमच्यावर बॉम्ब टाकतोय असं डोक्यात घेऊ नका, पण तुमच्याही नशिबात या 5 लोकांसारखा मोठा राजकारणी सापडणार नाही. आपण तितके नशिबवान नाहीत की आपल्या देखता या 5 पैकी एक जन्माला येईल. नाही. आणि या 5 राजकीय क्षेत्रातला आई लेकरावर जसं प्रेम करते असं प्रेम करणाऱ्या राजाला जन्म देणारी माय, माता, मातोश्री, माऊली आजच्या दिवशी जन्माला आलेल्या आहेत. त्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांना प्रणाम. काय स्वामी विवेकानंदांचा अधिकार. आजच्या अभंगाच्या कडव्यात त्यांचंही सांगून जातोय की त्यांनाही घरी राहता नाही आलं. आजच्या या परमपावन दिवशी या भारत देशाला लाभलेला हिरा, विद्वत रत्न स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस एका गावात मुक्कामी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय. एक तर पवित्र महात्म्याचं चरित्र सांगता येईल आणि आजच्या अभंगाच्या कडव्याला पोषक राहील. दोन्ही गोष्टी होतील. पावसाळ्याचे दिवस होते. शक्यतो सगळ्या लोकांना घर व्यवस्थित नव्हते. आणि महाराजांचा एक अत्यंत निष्ठावंत भक्त होता. त्याची अतूट श्रद्धा होती. तो सात्विक, सदाचारी, पुण्यशील होता. त्यानं सांगितलं आमच्याकडे तुम्ही 2 घास जेवण्यासाठी यावं. आणि जेवण्यासाठी महाराज तिथे गेले. जेवण आटपल्याच्या नंतर पाऊस सुरू झाला. निघण्याची पंचायत होती. मुक्काम करावा लागला. सुभाषबुवा ज्याच्या इथं जेवले का त्याच्या इथं झोपायला जागा नाही. आणि चांगली माणसं मोठ्याकडे जातात असं नाही. तुकोबारायच्या घरी आमंत्रण टाकायचं व्यवस्थित नव्हतं. पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडके जर्जर. काय होतं खाण्याला? दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. जेवण झाल्यावर आपल्याकडे सुपारी, इलायची, लवंग वगैरे देत असतात. मुख शोधे तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मी दुर्बळ आहे, मी गरीब आहे देवा, माझ्याकडे हे बाकीच्या वस्तू नाहीत. तरी पण देव जायचे का नाही? जात होते देव. योग असा आला, एक साधू झोपण्यासाठी जागा नाही अशी परिस्थिती नाजूक. गावात एका माणसाचं छप्पर मोठं होतं. त्या माणसाला विनंती केली, आमच्याकडे महाराज आहेत, तुमच्याकडे आजच्या दिवस मुक्काम. वा वा, नशिबवान आहेत आम्ही. आमच्याकडे महाराज मुक्कामाला आलेत, आनंदाचा योग आहे. काय छत्री असेल नसेल चवाळ डोक्यावर धरलं आणि महाराजांना त्यांच्याकडे न्यायचं ठरलं. पण त्यानं सांगितलं आमचं लेकरू महाराजाला झोपू देणार नाही. 4.5 वर्षापासून सारखं लेकरू रडत होतं, सारखं सारखं. फक्त जेवताना थांबायचं. झोपच नव्हती त्याला, झोपच नव्हती. असं इतिहास सांगते. गिरगावचा बाळू नाही, इतिहास सांगतो इतिहास. मी एक तर चांगले ग्रंथ वाचितो, चांगल्यांनी केलेले ग्रंथ चांगल्यानेच केलेले असतात. इतिहास कधी कधी भंगिऱ्याने लिहिलेले असतात, ते नाही वाचायचे. इतिहास सुद्धा दादासाहेब चांगल्यांचीच वाचावा, पुस्तकं चांगल्यांची वाचावा. भंगिऱ्यांची पुस्तकं वाचिल्याच्या नंतर ते डोकं घरात वापरल्यावर बायका सुद्धा कदरात येतात. म्हणून हरामखोरानं लिहिलेली पुस्तकं कधी वाचायची नाही. विठाला लिहावं कोणाला वाटतंय? कोणाला वाटत नाही आपली प्रसिद्धी व्हावा, आपली प्रशंसा व्हावा. स्तुती देवाला आवडती सुभाषबुवा. मग त्यानं निर्माण केलेल्या माणसाला आवडत नाही अशी कोण म्हणतंय? स्तुती आवडत नाही असा माणूसच नाही. साखर आवडत नसल, अण्णा शुगर झाल्यावर
पण स्तुती आवडत नाही. चोराला सुद्धा म्हणा वा वा वा, काय तुझं कौशल्य आहे चोरी करण्याचं, तू आतापर्यंत पोलिसाला सापडाच नाही, काय तुझं कौशल्य आहे. म्हणजे चोराला सुद्धा वर्णन केल्यावर आवडतं. एखाद्याला म्हणा वा 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 वा, एक एक पेनारी पाहिले रे, रांजून भर पितोस तू, काय तुझी क्षमता आहे बाप्पा पचिण्याची. म्हणजे त्याला पण आवडतं का नाही? त्याला पण आवडतं. मूर्खाला सुद्धा स्तुती आवडते, मूर्खाला सुद्धा. एक सोपी गोष्ट सांगू का, स्पर्श आणि स्तुती ही जनावराला पण आवडती. मसळ जर पेंड खाता असेल तर शेपटीच्या वरी असं खाजवा, पेंड खाणं बंद करीती. बापू बरोबर आहे. मी बोलायलो ते असं खरं असावं. युळभर आऊ तू बाटे हाना, आणि जोत काढताना 5 वाजता नुसती अशी बैलाच्या पाठीवर थाप टाक. अहो खाल्लेली वैरण उभाट्या आऊ तन दगड टेकून बैल इतकं पातळ शेण पडलंय, सारी शेपूट गोंड्या पोस्तूर भरली त्याची, तरी पण जोत सोडताना थाप आणली की शेपूट चोरी करते. जनावराला आवडतो का नाही स्पर्श? स्तुती आणि स्पर्श आवडते. म्हणून स्तुती सध्या महाराजाच्या तोंडा येते. लय मोठी स्तुती केली की 4-2 हजार कोणी पाकिटात टाकीतच. पण कोणाची स्तुती करणं, महाराजाला कोण्यानार का टाकावं या मला सुद्धा कळणार नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. ऐका पंडित बाकीच्याची अवास्तव स्तुती करणं, वास्तव स्तुती केल्यानं पाप लागत नसतं दादासाहेब, पण अवास्तव स्तुती केली की पाप लागत असतं. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान. नका करू स्तुती माझी संत जनी, नका करू स्तुती माझी संत जनी. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान. करावी स्तुती माझी संत जनी, करावी स्तुती माझी संत जनी. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान. वा 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 वा, काय गोडवा. महाराज जर आमच्याकडे झोपायला आले तर आमची पोरगी त्यांना झोपू देणार नाही. का हो? लय रडते म्हणे. खिन्न झाला तो भक्त. कोणाच्या घरी न्यावं आता? आपलं घर गळकय, परवारात पाणी साचलंय, आतमध्ये पाणी साचले, करावं काय? पुन्हा तो व्यक्ती परत आला आणि सांगितलं, बायकोची बाज गाईच्या गोठ्यात टाकली. रात्रभर बायको आणि पोरगी गाईच्या गोठ्यात राहील. महाराज आमच्या घरी थांबतील. वा. नेलं गुरुजींना तिथं. आजचा दिवस किती पवित्र आहे बघा. विवेकानंदांचा जन्मदिवस आहे, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा जन्मदिवस आहे. आणि मग महाराज झोपायला गेले तिथं. चर्या झाली महाराजांची, ते करू देत नव्हते चर्या. थोडा वेळ थांबले, झोप लागली. बराच वेळ बोलत बसले, झोप लागली. त्यांच्या बाजूला जो उठून पाहिलं तर यजमान इथं नाही. काय करावं, भांडा असं वाजिलं. ते यजमान आलं. काय गुरुदेव? काही नाही, तुम्ही झोपले होते. नाही म्हणे, आता मला जागावं लागते. 1 पर्यंत बायको जागली, आता इथून पुढे मला जागायचे. का रे बा? कशामुळं कशामुळं? काही नाही, गेली 4-4.5 वर्ष झालं आम्हाला एक कन्या आहे, ती सारखी रडते, सारखी रडते. एखाद्या वेळेला देवाला न मानणारी भंगिरी ही वाक्य खोटं मानतील. हे काय आपल्या घरचं थोडं वाक्य, इतिहास ग्वाही त्याला. कशामुळे रडते ती? काही वैद्य वगैरे सगळं केलं म्हणले, वाटेल ते. लय महाराजाच्या पायावर पण टेकली. असेच भेटले असते ना महाराज बी भंगिरीच. तंबाखू खाणारे, गुटखे खाणारे, बिड्या ओढणारे.
काही जमलं नाही. वैद्य सगळी डॉक्टर वगैरे सगळा विलाज केला. आणता माझ्याकडं. नका म्हणे महाराज, नवीन माणसाला पाहिलं होतं इतका आक्रोश करते ती, तुमच्या कांठाळ्या बसत्याल. अरे बघू द्या बघू द्या. महात्मा होते ते. महाराजाला पाहिल्याबरोबर मुलगी प्रसन्न झाली आणि विवेकानंदांनी आणि परमहंसांनी मांडीवर घेतली. कायमचं सुभाष रडणंच बंद झालं. इतिहास ग्वाही मोबाईल इसका कोण्या गावातली मुलगी होती, कोणाची होती तुम्हाला पाहायला भेटल. आजच्या पवित्र दिवशी आजचा इतिहास पहा, लक्षात येईल तुम्हाला. मग का होती, कोण होती, का रडत होती, कशा करता, याला ऋणपुत्र म्हणायचं. ऋणपुत्र.